हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे YouTube लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क 97 62 45 96 98। दोन धर्मामध्ये जाणून बुजून जातीचा तिढा निर्माण करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणारे रामगिरी गुरु नारायण महाराज पंचाळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायाच्या समोर मुस्लिम धर्माचे व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले। भारतात अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे। 10-20 वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केलं त्यांनी इस्लाम धर्माचा सक्षम अभ्यास केला असता त्यांना या धर्मात अन्याय अत्याचाराविषयी काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिलाय। मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या 60व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला। ज्यांचे आदर्शतः अत्याचारी आहे त्यांच्याबाबत अजून काय सांगायचं। अशा प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरु नारायण महाराज यांनी केले। अशा प्रकारच्या प्रवचनामुळे मुस्लिम यांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी असे जाणून बुजून काही लोकांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते। तसेच नितेश राणे हा सुद्धा वारंवार दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा दुरुपयोग करून जाणून बुजून वादग्रस्त भाषण करत असतो। तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी पोलिसांना अपमानजनक धमकी व वक्तव्य केले की तुम्हाला अशा ठिकाणी पाठवू जिथं तुमच्या बायकोला फोन पण लागणार नाही व तसेच जर तुम्हाला होत नसेल तर आमच्या हातात द्या, मी पोलीस खात्याला सांगेन। तुम्हाला जमत नाही ना तर अंगावर घ्यायचं नाही, आम्ही प्रत्येक हिरव्या सापाला ठेचून मारून टाकेल असं धमकेबाजी भाषण मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आहे। त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून बुजून यावर दुर्लक्ष करत आहेत। अशा प्रकारचा वर्तवणूक करणाऱ्या समाजकंटकांना पाठिंबा का देत आहेत। या कामी दौंड शहरचे मुस्लिम, ख्रिश्चन व दलित समाज यांच्या मार्फत या समाजकंटकांवर झालेल्या गैरवक्तव्याबद्दल गुरु रामगिरी नारायण महाराज यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत तसेच नितेश राणे यांच्या विरोधात सर्व समाजाकडून दौंड पोलीस स्टेशन इथं निवेदन देण्यात आले। शांततेचं प्रवचन समाजाला बोध केला पाहिजे, परंतु एक प्रवचनकार म्हणतो आपण ज्यांना धर्मगुरू म्हणून समजलं जातं, अशा धर्मगुरूच्या मुखातून जे वक्तव्य शांतता प्रस्थापित होण्यासाठी केलं पाहिजे, परंतु ती शांततेची भाषा न करता समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल यासाठी प्रक्षोभक भाषण करणं हे भारताचं आणि विशेषतः या राज्याचं दुर्दैव म्हणावं लागेल। रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर या संताच्या नावाने जे काही अपशब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, निश्चितपणाने याचं दखल या शासनाने घ्यायला पाहिजे होतं, परंतु या शासनाचे कारभार पाहणारे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यासोबत उभं राहून जर त्यांना प्रोत्साहन मिळालं असेल, जर भाषा त्या ठिकाणी वापरत असेल तर मित्रांनो आम्हाला त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे। कारण की बांगलादेश या ठिकाणी देखील आज जे काही घटना घडलेली आहे त्या देशामध्ये त्या ठिकाणी जे अल्पसंख्याक हिंदू म्हणून आज गणलं जातं, ज्या हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार झाले त्याचा देखील आम्ही त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी झालेल्या घटनेचा देखील दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन बहुजन समाजातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। खरोखरच ह्या गोष्टी या ठिकाणी घडलं नाही पाहिजे। या राज्याचं कारभार हाकत असताना त्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावं म्हणून त्या रामगिरी महाराजांवरती कडक कारवाई करायला पाहिजे होतं, परंतु त्यांना प्रोत्साहन देतं आणि प्रोत्साहन देणारं जर वक्तव्य त्या ठिकाणी झालं तर अशा दंगली ज्या घडलेल्या आहेत त्या दंगली घडणार नाहीत का, याची नोंद सगळ्या प्रशासनाने घेतला पाहिजे। पत्रकार बंधूंनी देखील ही भावना कडकडीतपणे तळतळीतपणे त्यांनी व्यक्त केली पाहिजे, कारण की देशामध्ये आणि राज्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावं। परंतु जेव्हापर्यंत ज्या शासन बदललेले या शासनाच्या काळामध्ये नुसती जातीय देशभावना निर्माण करण्याचं काम या प्रशासनाकडून झालेलं आहे। अनेक अल्पसंख्याक दलित, मुस्लिम, बहुजनांवरती होणारा अत्याचार, अन्याय या ठिकाणी थांबला पाहिजे। त्याच गोष्टीला जर थारा मिळत असेल, एक आमदार त्या ठिकाणी सोलून काढण्याची भाषा करतोय, दुसरा आमदार डायरेक्ट पोलीस जे आज प्रशासन म्हणून या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी त्या पोलिसांच्या विरोधात प्रक्षोभ भाषण करतात। तुम्ही जर
अशा ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित कार्य नाही केलं, आम्ही सांगितलं त्याप्रमाणे गुन्हे दाखल नाही केलं तर तुम्हाला अशा ठिकाणी बदल्या करू ज्या ठिकाणी तुमचे घरचे देखील तुम्हाला फोन करू शकत नाही। म्हणजे जर अशी भाषा जर या राज्यामध्ये होत असेल तर आपलं दुर्दैव मानावं लागेल। हे प्रशासन आणि गृह खातं करतंय काय या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना बोललं तेवढं कमीच आहे, कारण की बोलणारे वक्ते भरपूर आहेत। अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि या गृहमंत्री हिंदवी न्यूज साठी जनी बाबा शेख दौंड।